नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 3 ऑगस्ट 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल। एल निनोच्या धोक्यामुळे 15 सप्टेंबर पूर्वी 156 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असून 151 कोटी 13 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत गोंधळ। बँकेतील थकबाकी आणि पोर्टलवरील माहितीत तफावत आढळल्यास लगेच संमती देऊ नका। आधी रक्कम पडताळा आणि गरज असल्यास तक्रार नोंदवा। कमवण्याची नवी दिशा। करमाळा तालुक्यातील युवा शेतकरी हरिभाऊ दळवे यांनी 1 हेक्टरमध्ये ड्रॅगन फ्रूटचे 25 टन उत्पादन घेण्याचा विक्रम रचला असून राज्यात 120 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे। वीज बिलातून कायमची मुक्ती। एल्ग्री सोलरने 100% फायनान्स आणि 0 डाऊन पेमेंटसह मान्सून ऑफर आणली आहे। पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत थेट सबसिडीचा लाभ मिळवा। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटवर प्रशासनाचा कडक बडगा। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील तपासणीत बनावट दाखले उघडीस आले असून पोलिसांकडून संगणक जप्त करत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नद्यांना उधाण। गिरणा धरणातून तब्बल 44,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील 5 जल प्रकल्प 100% तुडुंब भरले आहे। सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात। जळगाव जिल्ह्यातील 578 गावांमधील 78,000हून अधिक शेतकऱ्यांची 50,000 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। FDच्या कारवाईनंतर अस्सल दुधाला मोठी मागणी। भेसळयुक्त दूध बंद झाल्याने दुभत्या जनावरांचे भाव वधारले असून चांगल्या मुर्या म्हशींची किंमत थेट 2.25 लाखांवर पोहोचली आहे। कोल्हापुरात पावसाची संततधार कायम। राधानगरी धरणाची पातळी वाढल्याने तिसरी स्वयंचलित दरवाजा उघडला असून भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे। 7/12 फेरफार नोंदीसाठी लाचखोरीचा कारभार उघड। ऑनलाईन प्रणाली असूनही तलाठी कार्यालयात 2 ते 25,000 रुपये घेतल्याशिवाय नोंदी होत नसल्याचा आरोप क्रीडाईने केला आहे। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय। मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापुरात सुरू झाल्याने अलमट्टी धरण नियंत्रण आणि रेड ब्लू लाईनचे काम आता वेगाने होणार। कोपरगाव परिसरात बळीराजा त्रस्त। पावसाच्या आगमनाने पिके बहरली असली तरी दुकानामध्ये युरिया मिळेनासा झाला असून कृषी विभागाचा साठ्याबाबतचा दावा खोटा ठरत आहे। जळगाव जिल्ह्यात पावसाने मोडले जुने विक्रम। बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे 24 तासात 104 मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत। लहान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे यंत्र। हिंगोलीच्या देवानंद जिरे यांनी तयार केलेल्या BI खत पेरणी यंत्राने ट्रॅक्टरचा खर्च वाचवला असून महाराष्ट्रासह 4 राज्यात लोकप्रिय ठरले आहे। नांदेडकरांसाठी सर्वात मोठी बातमी। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प तब्बल 95% भरला आहे। नागपूर विभागातील बँकांना 62% कर्जवाटप पूर्ण करण्याचे यश। खरीप हंगामासाठी 3,07,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 3,143 कोटींचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे। संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारची तयारी। 15 सप्टेंबर पूर्वी 156 कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश देऊन 151 कोटींचा आपत्कालीन निधी मंजूर केला आहे। अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत मोठी अपडेट। राज्यातील 16 लाख लाभार्थ्यांपैकी 8,33,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून अहिल्यानगर जिल्हा राज्यात अव्वल आहे।
शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी. नदीपात्रातून काढलेला गाळ आणि माती आता संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाणार असून त्यासाठी 0 रॉयल्टीचे पास दिले जाणार आहेत. E20 पेट्रोलाविरोधात आम आदमी पक्षाचा एल्गा. ग्राहकांना E20 सोबतच शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची आणि इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करत 3 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. देशभरात निसर्गाचा कोप. जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे शाळा बंद झाल्या आहेत, तर केरळमध्ये भूस्खलनाने 4 मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने 18 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संकटातील महिलांसाठी केंद्र सरकारची मोठी योजना. देशातील वन स्टॉप सेंटर्सद्वारे 15 लाख पीडित महिलांना मोफत वैद्यकीय, कायदेशीर आणि निवासाची मदत देण्यात आली असून महाराष्ट्रातील 26,000 महिलांना याचा लाभ घेतला आहे. जमीन मोजणी प्रकरणांना आता गती मिळणार. भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणी 2 प्रणाली अंतर्गत सर्व मोजणी नोटीस ऑनलाईन तयार करून थेट स्पीड पोस्टद्वारे घरपोच पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुराचे भीषण संकट. चंद्रपुरात इराई आणि वर्धा नदीला पूर आल्याने 70हून अधिक कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर उजनी व कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पंढरपुरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा शेतीविषयक डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.